पाचवी स्टेप काय? पहिली लिस्ट, इन्व्हिटेशन, शो द प्लॅन, शेअर दी प्रोडक्ट शेअर केल्यावर काय? फॉलोअप. फॉलोअप ही आपली पाचवी स्टेप. आपण काय करणार? फॉलोअप करणार. फॉलोअप कधी चालू होतो? फॉलोअप म्हणजे त्याच्या मागे परत एकदा जाणे, त्याच्याकडे जाणे, बोलणे. फॉलोअप कधी चालू होतं? फॉलोअप चालू होतो इन्व्हिटेशन पासून. तुम्ही कसं त्याला निमंत्रण देता, तुम्ही खोटं सांगताय, खरं सांगताय, अरे चल रे जरा जाऊन येऊ. तो बसतो गाडीवर, तुम्ही त्याला घेऊन येतो ऑफिसला. हा चल ऐक, अरे असं चल जाऊ, सॉरी चल जाऊ म्हटलं आणि इथे काय म्हणजे खोटं बोलला. त्याच्या डोक्यात इम्प्रेशन काय केलं? यार गंडवलं मला. कितीही प्लॅन आतमध्ये चांगला असला तरी तो प्रत्येक वेळेला हा बसून विचार करतोय गंडवलं मला. मला सांगा, एक विचार फक्त आपण निगेटिव्ह केला तर एनर्जी जाते. तो बिचारा तिथे बसून प्रत्येक वेळेला म्हणणार फसवलं विवेकने, फसवलं विवेकने, फसवलं विवेकने. आता विवेकचा आपल्या तिथे किती घसात आणून सांगत असेल, ह्याच्या डोक्यात काय चाललंय? फसवून आणले, असं नव्हतं करायला पाहिजे. काय आलो असतो ना सांगितलं, म्हणजे ते काय सांगते तिकडे लक्ष नाही. त्याची एनर्जी पॉझिटिव्ह बोलणे, सकारात्मक बोलणे, खोटं न बोलणे, खरंच बोलणे, पारदर्शक वागणे. फॉलोअप तिथनं चालू होतं आपला. नंतर प्लॅन मध्ये आले तर मी मगाशीच सांगितलं की तंतोतंत तुम्ही तिथे डायरी घेऊन बसणार. तुमचा गेस्ट तुम्हाला बघून फार सिरियस वाटतं, लिहून घेणार. तुम्ही ज्यावेळेला त्याला बिझनेस जॉईनिंग बद्दल विचाराल, त्याला माहिती एवढा महत्वाचा आहे म्हणून तो विवेक लिहून घेत होता. माझ्या बरोबर हा फिरलेला आहे, पण आता एवढा चेंज कशामुळे झाला? या बिझनेसमुळे झाला, म्हणजे केलं पाहिजे. फॉलोअप तिकडनं चालू होतो. राईट? फॉलोअप म्हणजे डायरेक्ट प्रोडक्ट प्लॅन तुम्ही दाखवला म्हणजे फक्त पुलाचा इन्कम दाखवला तर तो पुला खाली थांबणार, रस्त्यावर येणार सुद्धा नाही. त्याच्या किती पुला खाल्लं, पाणी चाललं हे पूल इन्कम म्हणजे त्याला कळणार पण नाही. त्याला मुंबई पासून बेंगलोर पर्यंतचा हायवे दाखवा, फक्त पूलच्या खाली येऊन जाऊ नका. कळतंय का? म्हणजे पूल इन्कम वर फोकस करू नका. अख्खा बिझनेस प्लॅन व्यवस्थित सांगा. भले जॉईन नाही करू दे, चालेल, 4 महिने त्याला इकडेच यावं लागणार आहे, यावंच लागणार, पर्याय नाही दुसरा. मग कशाला खोटं बोलायचं, कशाला चुकीचं सांगायचं? आपण दिल खोल के बिझनेस करायचं, छाती ठोकून बिझनेस करायचा. चुकीचं आपण काय प्रमोट करायचं नाही, गरजच नाही. टोप्या टाकायचा बिझनेस नाही आपला. राईट? आपण तुरे लावणार चांगले मस्त मुकुट घालणार लोकांना, टोप्या टाकायची गरज आपल्याला नाही. प्लॅन दाखवला, प्रोडक्ट बद्दल काही नाही म्हणत, हा कसलाही रोग असू दे, घाल ब्रेसलेट, काय पण होतंय घाल ब्रेसलेट, त्याच्या गळ्यात मारू नका प्रोडक्ट, त्याची गरज निर्माण करा. प्रोडक्टचं संपूर्ण ज्ञान घ्या आणि ते ज्ञान वाटा लोकांना, त्याची माहिती द्या. त्यांना नाही वाटत आपल्या आईचा हात धरावा, त्यांना नाही वाटत रोग प्रतिकार शक्ती आई वडिलांची वाढावी, त्याला नाही वाटत आपला किंवा आपल्या पत्नीचं आरोग्य चांगलं राखावं, वाटतंय ना. पण तुम्ही गळ्यात पडून ते विकू नका, त्याला काही गरज नाही त्याची. त्याची संसदीय बुद्धी चांगली आहे. सही तरीकेमध्ये जर तुम्ही त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं आणि ओपन सोडलं त्याला, तर तो तुमच्या जवळ येईल. तुम्ही जबरदस्ती केली तर तो मागे मागे जाणार. घे म्हटलं तो नाही म्हणत. बघ म्हणजे आपल्या घरात हे आवश्यकच आहे, घेतलास तर फायदा होईल, काकूला बरं वाटेल, मामीला बरं वाटेल, जे काय असेल. राईट? मेसेज क्लिअर त्याच्याकडे गेला पाहिजे, तो चांगलाच मेसेज गेला पाहिजे. फॉलोअप मध्ये काही गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात. प्लॅन तुम्ही त्याला सांगितला किंवा प्रोडक्टची माहिती दिली, पुढे काय करायचं आपण? आता समजा तुम्ही त्याच्या घरी गेला, त्याला प्लॅन समजून सांगितलं किंवा तुमच्या घरी बोलवलं, ऑफिसमध्ये बोलवलं, तर आपण कसं बोलणार हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार. म्हणजे कसा पावतो पैसा ते आम्ही तुम्हाला सांगणार. बरोबर? मागची थेरी नाही वापरायची आपण जिथे कुठे काम करत होती. आपण काय करतो, बिझनेस प्लॅन समजवल्यानंतर आपल्याने प्लॅन सांगायचा बंद केला किंवा आपण प्लॅन समजवला की आपण काय करायचं, समोर बसायचं त्याच्या आणि विचारायचं, जगताप साहेब तुम्ही आता जो प्लॅन बघितला किंवा मी जो आता प्लॅन तुम्हाला समजावून सांगितला, त्या प्लॅन मध्ये तुम्हाला सगळ्यात चांगलं काय वाटलं, काय आवडलं, आवडलं का असं विचारत नाही. म्हणजे उत्तर नकारात्मक येईल असं मी काही विचारणार नाही. हो हो असं उत्तर आलं, यस यस उत्तर कसं आलं. आणि हे तुम्ही प्रॅक्टिस करायचे. कुणालाही प्रश्न विचारताना त्याच्याकडनं होकारच येणार आहे असं विचारा. नकार येईल असं विचारू नका. येतोच का माझ्या बरोबर? नकार येऊ शकतो म्हणतो मी, तो येईल पण आपल्या बरोबर, पण नकार येऊ शकतो, तो टाळायचा आपल्याला. मग तो आत्ता येशील का थोड्या वेळाने येशील? आता नको, थोड्या वेळ चालतंय की, थोड्या वेळ तर येणारच आहे ना. राईट? तर प्लॅन दाखवल्यानंतर आपण पहिला प्रश्न काय करतोय त्यांना की तुम्ही आत्ता जो प्लॅन बघितला किंवा मी आत्ता जो प्लॅन तुम्हाला दाखवला त्यात सगळ्यात चांगलं तुम्हाला काय आवडलं. मग तो असं आता डोकं वर करून बघणार काय आवडलं तुम्हाला, त्याला कळणार पण नाही काय बोलायचं, मी सांगतो नाही कळणार.
मग आपण म्हणायचं लगेच पैसे आवडले, प्रोडक्ट्स आवडले, बिझनेस प्लॅन आवडला, 5 वर्षात रिटायरमेंट, की इथली लोक आवडली, ट्रेनिंग आवडलं, सिस्टीम आवडलं, काय आवडलं? मग त्याला जे भावलं तर पण हा ट्रेनिंग आवडलं. तो जर म्हणतो ट्रेनिंग आवडलं तर ट्रेनिंगने आमचं आयुष्य बदलून टाकलं. फॅन्टास्टिक ट्रेनिंग, बास, फुल स्टॉप, पूर्ण विराम. नाही तर ट्रेनिंगवर लेक्चर नाही झाडायचं लगेच. बीओपी, प्रेझेंटर लेवल 1, प्रेझेंटर लेवल 2, ग्रुप लीडर, अफलातून, एलडीपी, वर हात खाली, सगळं नाही. तेवढंच होतं. मी सुद्धा ह्या बिझनेसमध्ये आलो, मला ट्रेनिंग खूप चांगलं वाटलं आणि अफलातून बदल माझ्यामध्ये घडला. बस तो जर व्यक्ती म्हटला पैसा जबरदस्त या पहिला कधी पैसा मिळायचा आपल्याला, असं पाहिजे पैसा. मी सुद्धा पैसे बघूनच या बिझनेसमध्ये आलो. मलाही फार कमी पैसे मिळत होते, पगार कमीच होता, माझा व्यवसायाचं काही खरं नाही, म्हणून मी पैसा बघून या बिझनेसमध्ये आलो. पूर्ण विराम, एवढंच. तो जर म्हटला नाही प्रोडक्ट भारी काय डेमो जबरदस्त, नाही अजिबात वाकलं नाही, लगेच पडलं वगैरे वगैरे, प्रॉडक्ट अफलातून. माझ्या घरामध्ये सगळे मंडळी घालत असतील तर, खोटं बोलायचं नाही, घालत असतील तर, तो जर चुकून पैसे द्यायला घरी आला आणि कुणाच्या हातात ब्रेसलेट नाही, थापा मला लगेच ते आणलेले पैसे खिशात. नंतर धापा मारा, कशासाठी धापा मारणार आपण? क्लिअर कट बिझनेस करायचा. आईने घेतलं असेल तर तेवढं सांगा, आईला फरक पडलेला आहे, जो काही फायदा झाला तो सांगा. कॅन्सर बरा झाला नसला तरी म्हणाल आता कॅन्सर नाही. आईने आईला आगलं, आई म्हणून आईला कॅन्सर आहे का, मला पोराने सांगितलंच नाही. तू कॅन्सर करणार आणि तुझ्या डोक्यात कॅन्सर जाईल, तू कॅन्सर निर्माण होईल, लक्षात घ्या. मला माहिती अंतर्मन कसं काम करतो. पोराचं लईच माया माझ्यावर, मला सांगितलं नाही कॅन्सर आहे, काय कॅन्सर झालं, मला कॅन्सर झालं का, कॅन्सर झालं मला असं करू बरोबर आहे. पहिला प्रश्न काय विचारला आपण? प्रोडक्ट्स, पैसे, ट्रेनिंग, बिझनेस प्लॅन, काय आवडलं. ओके. दुसरा प्रश्न, कारण आपल्याला बरेच प्रश्न विचारतात, आपण बोलायचं. दुसरा प्रश्न, आवडले म्हणतात तो जॉईन करणार आहे, दूर करायचा त्याने काय करतो आपण फुल करायचं, राईट. आता दुसरा प्रश्न काय, तुम्ही हा व्यवसाय पार्ट टाइम करणार की फुल टाइम? करणार का विचारायचं नाही, बरोबर. तुम्ही हा व्यवसाय पार्ट टाइम करणार की फुल टाइम करणार? म्हणजे पार्ट टाइम म्हटलं तर हो, फुल टाइम म्हटलं तरी प्रश्न कसे विचारायचे, फुल टाइम करणार. कोणीही माहिती झाला लगेच फुल टाइम करणार, तो बेकार फिरत असतो, नाही मला वेळ पाहिजे, नोकरी शोधायची. एवढा मोठा बिझनेस आपल्याला थोडी करावं लागते, नोकरी शोधायची. पण ठीक आहे, काय अरे नाही नाही मी फुल टाइम करतोय, तू पण कर. आपण काय करायचं, पार्ट टाइम ना तर पार्ट टाइम. ओके. दुसरा प्रश्न विचारला फुल टाइम पार्ट टाइम. तिसरा प्रश्न काय विचारणार आपण, तुम्ही हा व्यवसाय तुमच्या नावाने सुरू करणार की कुटुंबातल्या दुसऱ्या सदस्याच्या नावाने करणार? तुम्ही हा व्यवसाय स्वतःच्या नावाने करणार की घरातल्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने करणार? असं विचारायचं नाही. तुम्ही स्वतःच्या नावाने करताय, बाकी काय तुम्ही काय भरू शकताय ना, असं काय विचारायचं. किंवा मग ठीक आहे, मग तुमच्या मिसेसच्या नावाने करा, खात्री करा आधी लग्न झालंय का, नाही तर तो लग्न होईपर्यंत थांबेल. थांबा जरा, लग्न करतो वर्ष 2 वर्ष मग तुमच्याकडे येतो. का मिसेसच्या नावाने करायचं ना, उगाच नाही ते डोक्यात त्याच्या घालून नका. बिझनेस राहायला बाजूला पोरे बघत सुटत. आपल्याला काय विचारायचं त्याला, तुम्ही तुमच्या नावाने करणार का घरातल्या इतर कुठल्या सदस्याच्या नावाने करणार जो 18 वर्षा बुडील आहे, राईट. आणि जर तुम्हाला माहिती आहे त्याचं लग्न झालंय तर मग तुम्ही म्हणू शकता तुमच्या नावाने करणार आहात की बहिणींच्या नावाने करणार आहात. आणि असं म्हणायचं नाही पहिल्या का दुसऱ्या, उगाचच त्याच्या मनात अजून टाकू नका, म्हणजे स्कोप आहे तुला भरपूर. चुकीचं काम काय समाजात करायचं ना आपण, बरोबर. तुमच्या नावाने करणार की बहिणींच्या नावाने करणार, तो माझा तसं काय घरात चालतच नाही असं बोलणार नाही. तो बहिणीच्या नावाने केलेला मला, बरोबर. ठीक आहे. मग त्याला आपण फॉर्म दाखवणार, त्या व्यक्तीला आपण काय करणार, फॉर्म दाखवणार, कारण फॉर्म भरून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, पहिला प्रश्न विचारला होता, काय आवडलं, त्याने आवडलं सांगितलं म्हणजे करणार, गृहीत धरलं आपण. पार्ट टाइम करणार, फुल टाइम करणार, तो जे सांगतोय ते होकारात्मक आहे. लगेच पार्ट टाइम करणार म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स, वेलकम टू केअर फॅमिली. जॉईन झाला, त्याच्या मनात ते गेलं की मी जॉईन झालो, कॉंग्रॅच्युलेशन केलं, अभिनंदन केलं,
बरोबर काय लग्न ठरले की लोक अरे वा अभिनंदन अभिनंदन लग्न ठरलं त्याला असं वाटतं आपण गेलो आपण ते तिकीट बुकिंगसाठी सीझन असल्यामुळे बरोबर. तिसरा प्रश्न आपण काय विचारणार म्हणजे काय कुटुंबातल्या कुठल्या सदस्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरणार आहात की तुमच्या नावाने फॉर्म भरणार आहात. तो सांगेल माझ्या नावाने भरा काही अडचण नाही त्यामुळे नाही मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे माझ्या नावाने नको याच्या नावाने भरा त्यांच्या नावाने भरा ओके चालेल. आणि मग फॉर्म भरायची वेळ आहे तर मागे आठवतं नाही फॉर्म हातामध्ये घ्यायचा आणि म्हणायचा हा तुम्हाला फॉर्म बहिणीच्या नावाने भरायचा. मी त्याला सांगितलं असेल तर तुमच्या नावाने हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे बरोबर. हा फॉर्म असाच दाखवायचा असा दाखवायचा नाही. भविष्याबद्दल बोलतोय करिअर बद्दल बोलतोय त्याची नजर खाली गेली नाही पाहिजे. तर असा फॉर्म दाखवायचा नाहीये तर मग असा दाखवायचा नाही नजर अशी खाली होते राईट ऊपर. हे माइंड आणि ब्रेन मन आणि मेंदू कसं काम करतात त्याच्यावर आधारित टेक्निक आहे. असं दाखवायचं नाही बघ खाली गेली मान खाली गेली आणि असं असेल तर माणूस तसं वर आपलं वर काढायचं तर खाली नाही बरोबर आहे क्लिअर. असा फॉर्म दाखवायचा आहे. त्यांनी जीवनात पहिल्यांदा तसा फॉर्म बघितला असेल तो लगेच इंटरनेट झाला संबोधित झाला आणि मग पुढचा प्रश्न हे घ्या हे इथे तुमचं नाव लिहायचं तुम्ही लिहिता मी लिहू ते नाही असतो आपल्याला दुसऱ्या घ्या त्याच्यामध्ये आपण काय तुम्ही लिहिता मी लिहू स्पेलिंग मिस्टेक नाही तुम्ही लिहा तुमचं पेन आहे मी लिहितो नाही मी लिहितो सुरुवात त्याची त्याला आपण ठरवतो भाग करू. सामान्य माणूस थोडासा मागे राहतोय निर्णय घेण्यामध्ये म्हणूनच तो व्यवसायामध्ये यशस्वी होत नसतो. मग आपल्याला थोडंसं त्याला चालना द्यायची थोडंसं त्याला पुढे जर पुश केला आपण चालू त्यापासून पुश करतो बरोबर. असे त्याची काय लगेच पैसे घेऊन पळून चालले नाही त्याचे वस्तू त्याला देणारे आपण त्याला रजिस्ट्रेशन फ्री आहे बरोबर. त्याला आपण भाग पाडला फॉर्म भरला करायचं नाही पहिलीची सही नाही करायचं काय अडचण नाही. फॉर्म भरला पुढचं तर अजून काही ठीक अजिबात लागायचं नाही. काय म्हणणार पुढे पहिला प्रश्न काय होता काय आवडलं. दुसरा प्रश्न पार्ट टाइम करणार फुल टाइम करणार. तिसरा प्रश्न तुमच्या नावाने की दुसऱ्याच्या नावाने ते घरात द्या. चौथा प्रश्न फॉर्म भरा भरायला लावला मी बरोबर तुम्ही भरताय. पाचवा प्रश्न तुम्ही 7,900 डीडी काढणार आहे का मला कॅश देणार कॅश घेणार आहे का कधी देशी हे म्हणून पुढचे करणार हे पुढच्या पगारावर त्याचा कधी पुढचा पगार होत नाही पुढचा पगार राईट. त्यांना काय विचारतो आपण त्याचा तुम्ही डीडी काढणार की मी डीडी काढू माझ्याकडे कॅश देणार की तुम्ही जाऊन काढणार आहे मी कशाला तुम्ही कशाला मी कॅश देणार आता देताय की बरोबर येऊ आता दिसत आहे का बरोबर येऊ एटीएम पर्यंत राईट. आता देत नाही आता नाही घरी आहे ठीक आहे मग मी किती वाजता घरी आपण दोघा बरोबर आहे नंतर येऊ असं काय आता झालं चांगलं नियोजन पक्का झालाय बरोबर सगळ्यात सही झाली फक्त डीडी काढायचा आहे. बाकीची डीडी पण मी काढणार आहे त्याबरोबर तुमचाही काढतो कशाला तुम्ही त्रास करता आम्ही सर्व्हिस द्यायला आहोत तुम्हाला ओके चला जायचं कॅश घेऊन दरम्यानच्या काळात असं होऊ शकतं कदाचित त्यांनी फॉर्म भरलाय तर निर्णय बदलू शकतो कारण निर्णय घ्यायची क्षमता जर त्याच्यामध्ये असतील तर तो असं करतो तो नसतं का त्याला कोणी निर्णय घ्यायला चांगले भाग पाडलेच नाही म्हणून आपण मागे राहिला मग आपण थोडा पुढाकार घ्यायचा त्याचा बदल आपलं बदल बिन बिन सिच्युएशन त्याला मदत केली वर यायला तर आपण आपल्या वर जाणार राईट नाही तरी मी त्याला काही कळत नाही का तुला कळत नाही तुला असं कळत जास्त हा बिझनेस आज आम्हाला थोडा थोडा कळतोय तुम्ही ज्या भाषेत त्याला सांगितलं त्याला कसं कळेल कसा निर्णय घेईल मला सांगा नाही घेऊ शकत. तो बीओपीला आल्याशिवाय त्याला 10-20% हा बिझनेस कळत नाही. नुसता प्लॅन वाचून त्या प्लॅन सांगून कसं कळेल कसा निर्णय म्हणून त्या निर्णयापर्यंत आपल्याला आणायचं असतं. क्लिअर. पैसे घेतले फॉलो वापस संपला. पैसे घेत नाही तर फॉलो चालू हे पैसे कदाचित तुम्हाला 2 वर्षानंतर सुद्धा मिळू शकतात. मला काही लोक 4-4 वर्षानंतर जॉईन केली आहे. माझी इमेज क्लिअर आहे मी खोटं कधी बोलत नाही चुकीचं कधी कुणाला सांगत नाही. माझी इमेज माझ्या सर्कलमध्ये चांगली आहे. मी संधी जर त्यांच्या समोर घेऊन गेलो तर ते म्हणतात नाही विवेकानंद देणार हे तुम्हाला करायचं आहे म्हणून निमंत्रण देताना खोटं बोलले प्रोडक्ट सांगताना अतिशयोक्ती नाही प्लॅन सांगताना तुला खालचं तुला वरचंच नाही सगळं आता रस्ता. मला जर तुम्ही पूल विचारला त्यांनी म्हणतो कशाला जॉईन करता लॉटरी किती टक्का कशाला 4 वर्षाला एक घ्यायचं आताच घ्यायचं काम करायचं नसेल तर
आणि आम्ही चुकी सांगतो काही करू नका, एवढंच करा. म्हणजे आम्ही यशस्वी काय आहे त्याच्यामुळे तुम्ही करा. राईट. कसं कोचिंग केलं, कसं फॉलोअप झाला आपला कळा. तो फॉलोअप जर आज नाही म्हटलं स्पष्ट चालेल, नाही म्हटलं तर तुम्ही जास्त खुश व्हा. पण पुढे तुम्ही काय करणार, ज्या ज्या वेळेला त्याला भेटणार त्या त्या वेळेला तुम्ही काय करणार, यार वीरांनी नतमस्तकच झालो. अशा प्रकारचं मला आयुष्य कधी काय भेटलंच नाही. काय झालं, एलडीबी बसल्याशिवाय समजलं. मग एलडीबी कसं काय बसायचं, प्रोडक्ट घेतल्याशिवाय काय झालं. प्रोडक्ट कसं घ्यायचं, डीडी काढायला 7 वर्ष. बरं डीडी काढल्यावर काय पुढे आपण झालं. राईट, बरोबर. फॉलोअप कंटिन्यू, म्हणजे तिथून पुढे तुम्ही जॉईन करा असं म्हणायची गरज नाही. फक्त पीआरपी मध्ये काय चांगलं चाललंय, तुमचं कसं चाललंय एवढं फक्त सांगत राहा. एक गोष्ट सांगतो, आमचे काही मित्रमंडळी होते ज्याला पोहायचं होतं पण पाण्यात उतरायचं नव्हतं. त्यांना पोहायचं होतं, पाण्याचा आस्वाद घ्यायचा होता, पण पाण्यात उतरायचं होतं. भीती वाटत होती, निर्णय घेऊ शकत बुडतो काय, असं काय तसं काय, टायर खूप सगळं होतं. मग आम्ही काय करायचो, आम्ही पाण्यात उतरायचो. पाण्यात उतरून काय मस्त मजा वाटते, किती मस्त गार वाटतंय, जबरदस्त जबरदस्त. मग आम्ही याला शिव त्याला शिव, खाली जा वर जा, त्याच्या मागे लाग त्याच्या मागे मजा करायची. मला काठावर बसून असं काय कोण करत बोलले ना मला, मला वाटते आपण यावं. तुम्ही दिवसा मला ये की सची उत्सुकता वाढवतो. काय मस्त वाटतंय का या महिन्यात नाही बघ काय जबरदस्त. अशा गर्दीमध्ये खरंच तुला का बसणार होणार. आम्ही आता मस्त त्याला तिकडचे तिकडे त्याच्या मागे लाग त्याच्या मागे लाग, कोण खाली कॉम्पिटिशन देते, कोण खाली मला असं कधी एकदाच जाते, कधी एकदा पीआरपी मध्ये घुसतो, कधी एकदा जाते, कधी एकदा एलडीपी जाते. असं तुमच्या बरोबर काय घडते शेअर करतो. मग मध्येच म्हणायचं येतोच काय, हा आलोच लगेच उडी मारतो. आपण आहोत उडी मारल्या, सिस्टीम आहेच, जीओपी आहेच, रेझिडेंट लेवल 1 ट्रेनिंग आहे, रेझिडेंट लेवल 2 ट्रेनिंग आहेच, ग्रुप लीडर वर्कशॉप आहे आणि एलडीपी आहेच. त्यालाही त्याचा अनुभव घेता. मॉरल ऑफ द स्टोरी कळली, कॅज्युअलिटी गोष्ट सांगितली, तुझा पुढे मला क्लिअर. फॉलोअप कसा असतो, तो व्यक्ती येणारच आहे, लक्षात घ्या. पर्याय नाही लोकांना, या बिझनेस मध्ये आल्याशिवाय लोकांकडे पर्याय नाही. या बिझनेस मध्ये नाही आले, आतापर्यंत रडलेली आहेत लोक, रडतच राहणार आहेत. आणि इथं तसं बिझनेस 2 वर्ष शिकायचं, 5 वर्षात